15 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रभक्ती, अभिमान आणि उत्साहाने साजरा करत असताना संत निरंकारी मिशनच्या वतीने ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्यात आला। बाह्य बंधनातून मुक्त होणं म्हणजे खरी मुक्ती नव्हे। अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यापासून मुक्त होऊन आत्मबोध, परमात्मबोधाची अनुभूती घेणं यात खरी मुक्ती सामावलेली आहे। हा संदेश या पर्वातून अधोरेखित करण्यात आला। मुक्ती पर्वाचा हा पावन समागम परम श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या पावन सानिध्यात दिल्ली येथील निरंकारी सरोवरासमोरील ग्राउंड क्रमांक 2 निरंकारी चौक, बुराडी रोड येथे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। त्याचबरोबर घोडेगाव, जुन्नर, मंचर, नारायणगाव, निरगुडसरसह स्थानिक ब्रँचच्या वतीनं आळेफाटा येथील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये यानिमित्त विशेष निरंकारी सत्संग समारोह देखील संपन्न झाला। विदेशातील व्यापक कल्याणकारी प्रचार यात्रेच्या यशस्वी समारोपानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर सद्गुरूंचे पावन दर्शन लाभल्यानं दिल्ली NCRS विविध भागांतून आलेल्या हजारो श्रद्धाळू फक्त भावविभोर झाले। या प्रसंगी श्रद्धाळूंना संबोधित करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितलं, खरी मुक्ती बाह्य बंधनातून नव्हे तर द्वेष, अहंकार, संकुचित विचारसरणी आणि पूर्वग्रह यांपासून मुक्त होण्यात आहे। प्रत्येक श्वासात निराकार परमात्म्याची अनुभूती ठेवून प्रेम, भक्ती आणि स्वीकार भावानं जीवन जगणं म्हणजे जीवनात असताना मुक्तीचा अनुभव घेणं। सद्गुरू माताजी यांनी माता सविंदरजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेत दीपस्तंभाचं उदाहरण देत सांगितलं की परिस्थिती कोणतीही असो, अंतरात्म्यातील शांतता, प्रेम, सकारात्मकतेचा प्रकाश सदैव तेवत ठेवला पाहिजे। संतांच्या शिकवणी केवळ ऐकणं नव्हे तर त्यांचे विचार आचरण करणे, जीवनात प्रत्यक्ष अवलंब करणे ही खरी साधना, मुक्तीचा मार्ग आहे। या पावन सत्संगात श्रद्धाळू भक्तांनी मानवतेला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करणाऱ्या महान संत विभूतींना श्रद्धापूर्वक नमन करून श्रद्धासुमने अर्पण केली। तसेच जगभरातील मिशनच्या विविध शाखांमध्ये मुक्तीपर्व निमित्त विशेष सत्संगाचं आयोजन करून या महान संत विभूतींचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्यात आलं। उल्लेखनीय म्हणजे मुक्तीपर्वाची सुरुवात 1964 मध्ये जगतमाता बुधवंती यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ झाली। 1969 मध्ये शहंशाह बाबा अवतार सिंहजी यांच्या ब्रह्मलीन होण्यानंतर हा दिवस शहंशाह जगतमाता दिवस म्हणून श्रद्धापूर्वक साजरा केला जाऊ लागला। पुढे 1969 मध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान संत लाभ सिंहजी यांच्या स्मृतीचा या दिवशी संबंध जोडण्यात आला। तदोपरांत बाबा गुरुबचन सिंहजी यांनी या दिवसाला मुक्तीपर्व म्हणून प्रतिष्ठित केले। या प्रसंगी निरंकारी राजमाताजी यांच्या भक्तिमय जीवनाचा तसेच त्यांनी दिलेल्या अमूल्य शिकवणींचा उल्लेख करण्यात आला। 2018 पासून युग निर्माता माता सविंदरजी यांनी या प्रसंगी श्रद्धापूर्वक नमन करण्यात आलं। वात्सल्य, विनम्रता, त्याग आणि निस्वार्थ सेवेने परिपूर्ण असलेले त्यांचं जीवन श्रद्धाळू भक्तांसाठी सदैव प्रेरणा, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत राहील। तसेच सद्गुरू माताजी यांनी या पावन दिवस मिशन आणि मानवतेच्या सेवेसाठी तन, मन आणि जीवन निस्वार्थ भावनेनं समर्पित करणाऱ्या सर्व अनन्य भक्त आणि समर्पित सेवादारांप्रती कृतज्ञता, श्रद्धा व्यक्त करण्याचं एक सशक्त माध्यम बनवलं। निसंशय मुक्तीपर्वाचा मूलभूत संदेश हा आहे की ज्या प्रकारे भौतिक स्वातंत्र्य राष्ट्राच्या प्रगती आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देत प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनेच्या पवित्र मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देते। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, आळेफाटा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।